नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्याला आभाळाचं भय नसतं. तुम्ही जी उंच भरारी घेण्यासाठी चाललेले आहात, त्या उंच भरारीसाठी तुमच्या पंखांमध्ये खूप बळ असणं आवश्यक आहे. तुमचे पंख मजबूत असणं आवश्यक आहे आणि तुमच्या पंखांमध्ये बळ भरणाऱ्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2018 या वर्षी आयोगाने सामान्य विज्ञान या विषयावरचे प्रश्न विचारलेले आहेत. त्या विषयांच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहणार आहोत आणि तेही डीपमध्ये. डेली संध्याकाळी म्हणजे रात्री 9 वाजता माझं लेक्चर असतं. तिथे मी आत्तापर्यंत ज्या आयोगाने घेतलेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्याचबरोबर लवकरच मी तुमच्यासाठी आपल्या कंबाईंड एक्झाममध्ये तुम्ही 65+ स्कोर कसा करू शकता विथ प्रूफ, त्याचा योग्य तो फॉर्म्युला की कोणत्या फॉर्म्युलाने तुम्ही ते मार्क्स पाडू शकता, तर प्रत्येक सब्जेक्टची त्यासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. सो आपण प्रत्येक सब्जेक्टसाठीचा एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे. सो स्टे ट्यून. तुम्ही जे लेक्चर्स अपलोड झालेले आहेत ते पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर रोज रात्री 9 वाजता लाईव्ह यायलाही विसरायचं नाही. ओके. त्याचबरोबर ज्यावेळेला मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारत आहे, स्क्रीनवरती एखादा प्रश्न डिस्प्ले होत आहे, त्यावेळेला त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. काही स्टुडंट आहेत ते खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये, या प्रोसिजरमध्ये सहभागी होत आहेत आणि ते त्यांच्या आन्सर्स देत असतात. खूप छान पद्धतीने ते रिस्पॉन्स देत आहेत. सो त्यांना खरंच मनापासून थँक्स. आणि जे विद्यार्थी अजूनही याच्यामध्ये किंवा लाईव्ह लेक्चर पाहत नाहीत, नंतर पाहतात, त्यांनी जस्ट ट्राय करा की जर तुम्हाला संध्याकाळी 9 वाजता जर शक्य झालं तर लाईव्ह लेक्चर पहा, कारण तिथे तुम्ही आणि मी आपण डिरेक्टली कम्युनिकेट करू शकतो. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अंतर्वक्र अर्शाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आता हा जो प्रश्न आहे तो जो आपण लाईट हा टॉपिक पाहतो सायन्समध्ये, किंवा ज्याला आपण प्रकाश असे म्हणतो, तर त्या टॉपिकवरती आधारित आहे. आणि मी मागच्या वेळेला पण म्हणजे 2019च्या क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस पाहतानाही तुम्हाला सांगितलं होतं की प्रकाश आणि ध्वनी हे दोन टॉपिक असे आहेत की जे तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही सायन्सचा अभ्यास करत असाल, जर किंवा तुम्ही सायन्स स्किप करणार असाल तरी सुद्धा तुम्ही फोकस कशावरती ठेवायला पाहिजे, तर प्रकाश म्हणजे काही ठराविक टॉपिक आहेत. ज्यावेळेला मी सायन्सची स्ट्रॅटेजी लेक्चर घेऊन येईन त्यावेळेला तिथे मी ते मेन्शन करेनच. मात्र प्रकाश हा घटक असा आहे की तो तुम्ही स्किप नाही करायला पाहिजे. ओके. तर इथे 2 विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी कोणतं विधान सत्य आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. विधान ए आहे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. आणि विधान बी आहे, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि खाली सब ऑप्शन दिलेले आहेत. ए आणि बी दोन्ही सत्य, ए सत्य असून बी असत्य, ए असत्य असून बी सत्य, ए आणि बी दोन्ही असत्य. आता ना आपल्याला काही नियम पाहावे लागतात, ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात. तर जर अंतर्वक्र अर्शाच्या बाबतीत तुम्ही पाहिलं तर 3 नियम आपल्याला पाहायला मिळतात आणि ते 3 नियम असे आहेत. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. आता यासाठी तुम्हाला आपाती किरण म्हणजे काय, परावर्तित किरण म्हणजे काय, मुख्य नाभी म्हणजे काय, या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. आता या गोष्टी तुम्हाला माहीत असण्यासाठी जर समजा तुम्ही हे वाचलं असेल तर मग अगदी चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही वाचलं नसेल आणि जर तुम्हाला समजा हा टॉपिक थोडा अवघडच वाटत असेल तर मी लवकरच वॉरियर ऑफिसरवरती प्रकाश या घटकावरती आणि त्याच्यामध्ये पण भिंग आणि आरसा याच्यावरचे जे लेक्चर्स आहेत ते मी खूप लवकर अपलोड करणार आहे. सो तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता. तर इथे आपण थोडक्यात समजून घेऊयात की आपाती किरण म्हणजे काय. तर जो किरण इथे तुम्हाला आलेला दिसतो याला आपाती किरण असं म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेला हा किरण इथे इथून परावर्तित होतो तर याला आपण परावर्तित किरण असं म्हणतो. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की आपाती किरण हा मुख्य अक्षाला समांतर, म्हणजे आता इथे आपल्याला मुख्य अक्ष म्हणजे काय हेही माहिती पाहिजे. तर अंतर्वक्र अर्शाचा जो हा तुम्हाला अर्धा गोल दिसत असेल तर इथे जी सेंटरची लाईन जाते म्हणजे त्या आरशाच्या सेंटरमधून जाणारी जी लाईन आहे त्याला आपण मुख्य अक्ष म्हणतो. आणि मुख्य जो सेंटर आहे सेंटरपासून आणि इथे जो पी हा पॉईंट दिसत आहे तर सी आणि पी याच्या बरोबर मध्ये जो पॉईंट आहे त्याला आपण मुख्य नाभी असं म्हणतो आणि ते आपण एफ या अक्षराने दर्शवत असतो. तर आता इथे आपल्याला काय नियम दिलेला आहे, पहिला नियम काय आहे, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल, इथे जर आपण पाहिलं तर हा मुख्य अक्ष आहे आणि हा आपाती किरण आहे, हे दोघं समांतर आहेत.
तर मग ज्यावेळेला परावर्तित किरण निर्माण होतो तो कुठून कुठून जातो, तर तो मुख्य नाभीतून जातो. ओके, म्हणजे आपाती किरण जर समांतर असेल मुख्य अक्षाला तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जाणार. आता याच्या उलट जर आपण पाहिलं की जर आपाती किरण हा मुख्य नाभीतूनच गेला तर मात्र परावर्तित किरण कसं जाईल, मुख्य अक्षाला समांतर. म्हणजे हे थोडंसं फक्त वाईस वर्सा आहे. ओके, त्यानंतर जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने वापस येतो. आताच मी तुम्हाला सांगितलं की इथे जे सेंटर आहे त्याला आपण वक्रता मध्य म्हणतो. जर एखादा आपाती किरण याच्यातून जात असेल तर तो त्याच मार्गाने परत येईल. हे असे 3 नियम आहेत. आणि जर तुम्ही आपला प्रश्न पाहिला तर हे 3 नियम ॲज इट इज तुम्हाला इथे विचारलेले आहेत. त्याच्यातला नियम क्रमांक 1 आणि 2 हे आपल्याला जसेच्या तसे इथे विचारलेले आहेत. सो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येईल, दोन्ही विधाने सत्य आहेत. आंतरवक्र आरसा, बहिर्वक्र आरसा, त्यानंतर भिंग आणि प्रकाशाचे जे आपण परावर्तन म्हणतो, त्यानंतर अपवर्तन, अपस्करण, या गोष्टी थोड्याशा किचकट वाटू शकतात. पण जर ते तुम्ही थोडंसं पिक्चराइज करून किंवा थोडा कन्सेप्ट क्लिअर करून जर तुम्ही ते समजून घेतलं तर हा घटक खूप सोपा वाटेल तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट सुद्धा बिल्ड व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे जे लेक्चर मी अपलोड करणार आहे त्या लेक्चर्स तुम्ही नक्की पहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 0.3 अँपियर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. आता जो उष्णतेचा जो आय थिंक ओहमचा जो नियम आहे, सॉरी जूलचा जो नियम आहे त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, उष्मा कसा म्हणजे किती कॅलरी उष्मा निर्माण होईल हे काढायला सांगितलेलं आहे. मग त्याच्यासाठी जे उष्मा काढण्यासाठीचे जे सूत्र आहे ते आहे हीट इज इक्वल टू म्हणजे H इज इक्वल टू I² RT अपॉन 4.18. आता हे सूत्र आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, या सूत्रामध्ये ज्या किमती त्यांनी दिलेल्या आहेत ते नंबर्स जे आहेत ते टाकून आपल्याला हे गणित फक्त सॉल्व्ह करायचं आहे. तर आता इथे लक्षात घ्या, आपल्याला आय किती दिलेली आहे, आय म्हणजे काय, विद्युतधारा, तर 0.3 अँपियर. त्यानंतर रोध किती दिलेला आहे, 418 ओहम इतका रोध दिलेला आहे. आणि ही किती वेळासाठी ही विद्युतधारा प्रवाहित केलेली आहे, तर ती एका मिनिटासाठी केलेली आहे. मात्र आपल्याला ज्या वेळेला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेला आपल्याला हे सेकंड्समध्ये घ्यावं लागेल. सो एका मिनिटासाठी आपण किती घेणार आहोत, 60 सेकंड. ओके, आता हे गणित कसं आपण सॉल्व्ह करणार आहोत, I² RT, आय किती आहे 0.3, 0.3चं स्क्वेअर इंटू 418 गुणिले 60 आणि याला आपल्याला काय करायचंय, छेदामध्ये 4.18. ओके, आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर नेक्स्ट स्टेप जी आहे ती तुम्हाला ही मिळेल 0.09 म्हणजे 0.3चा स्क्वेअर काय येईल 0.09, त्याला परत गुणिले 418 आणि गुणिले 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट जे होतं ते आपण सेकंडमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याला परत छेद किती होतं तर 4.18. आता इथून पुढची जी स्टेप आहे तिचं तुम्हाला माहित असेल तर इथे आणि इथे तुम्हाला दशांश चिन्ह दिसत असेल. सो हे काय होईल, कट होईल दशांश चिन्ह. ओके, म्हणजे इथे 0.09 जे आहे त्याच्याऐवजी फक्त 9 राहील आणि इथे 418 राहील. मग हे जे 418 आहे आणि हे 418 आहे ते आपण कट करूयात. मग उरतं काय आपल्याकडे 9 गुणिले 60 आणि मग आपलं जे उत्तर येतं ते येतं 540. ओके, सो 540 उष्मा 540 कॅलरी जो आहे तेवढा उष्मा निर्माण होईल. म्हणजे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर झालं 540, पर्याय क्रमांक 2. आता ही जी गणित आहेत काही ठराविकच सूत्र आहेत, आय थिंक एक 5 ते 6 सूत्र आहेत जी जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही असे गणित पटकन सोडवू शकता. आणि कशासाठी हे लक्षात ठेवायचं तेही सांगते मी तुम्हाला. बरेच विद्यार्थी सायन्स हा सब्जेक्ट स्किप करतात, म्हणजे जनरली ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांना सायन्सची भीती वाटते. मग जर तुम्हाला या रेसमध्ये पुढे राहायचं असेल आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असतं असे विद्यार्थी पण बऱ्याचदा काय करतात की एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी थोडा वेळ जातो म्हणून ते एक्झाम्पल स्किप सुद्धा करतात. मग अशा वेळेला जे इतर मुलांनी नाही केलं किंवा जे इतर मुलांनी स्किप केलेला पार्ट आहे तो जर तुमचा स्ट्रॉंग झाला आणि तो पार्ट जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे असे उदाहरणं जे आहेत ती स्किप शक्यतो करू नका, कारण थोडी प्रॅक्टिस केली ना तर हे तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. एकीकडे शास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि त्यांचे शोध किंवा त्यांचं जे कार्य आहे ते दुसऱ्या गटामध्ये दिलेलं आहे. शास्त्रज्ञ कोणते कोणते दिलेत आपल्याला, CV रमण, त्यानंतर जॉर्ज ओहम, हॅन्स ओरस्टेड आणि मायकेल फॅरेडे. आणि इकडे आपल्याला 5 घटक दिलेले आहेत, विद्युतधारेद्वारे चुंबकत्व निर्मिती, विद्युत मोटर, प्रकाशाचे विकिरण, विद्युत परिपथातील रोध आणि विद्युतधारा.
हा जो प्रश्न आहे याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे सी व्ही रमण. आता हे तर सगळ्यांना माहीत असतील, त्यांनी प्रकाशाचे विकिरण जे आहे तर त्याच्या बाबतीत त्यांचं कार्य खूप विशेष आहे आणि म्हणून त्यांना 1930ला नोबेल सुद्धा देण्यात आलेला होता. तर सी व्ही रामन जे आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तर ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल. ॲक्च्युली मला तुम्हाला डेट विचारायची होती राष्ट्रीय विज्ञान दिनाची, पण ती मी आता सांगून टाकली, सो इट्स ओके. तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला 28 फेब्रुवारी 2020ला जो राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला त्याच्याबद्दलची काही जर रिसेंटली न्यूज तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर 2 नंबरला जे शास्त्रज्ञ दिलेत बी मध्ये ते आहेत जॉर्ज ओहम, आणि त्यांनी कशाचा शोध लावला हे आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे, कारण जर तुम्ही याच्या पूर्वीचा प्रश्न व्यवस्थित वाचला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिथे विद्युत रोध जो होता तो ओहम मध्ये सांगितलेला होता. मग त्यांच्या नावानेच ते एकक जर बनवलेलं आहे तर अर्थातच त्यांचं कार्य कशाशी संबंधित आहे, विद्युत परिपथातील रोध. आणि जॉर्ज ओहम जे होते ते जर्मन शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी विद्युत परिपथातील रोध याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर हॅन्स ओरस्टेड हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी विद्युत धारेद्वारे चुंबकत्व निर्मिती या घटकाचा शोध लावलेला आहे. आता विद्युत धारेद्वारे चुंबकत्व निर्मिती म्हणजे काय, तर जी घरातील आपल्या बेल असते, म्हणजे डोअरबेल जी असते, तर ती डोअरबेल कुठल्या तत्वावरती कार्य करते हे जर तुम्हाला माहीत असेल ना, की ज्यावेळेला एखाद्या तारेतून आपण विद्युत प्रवाह सोडतो तर तिथे आजूबाजूला एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि मग त्याच्याद्वारे तो खिळा वगैरे त्याची रचना अशी केलेली असते की ती घंटी असते ती वाजते. ओके, सो डोअरबेल त्या तत्वावरती काम करते. याचा शोध कुणी लावलाय विद्युत धारेद्वारे चुंबकत्व निर्मिती, तर हॅन्स ओरस्टेड यांनी. आणि त्यानंतर डी पर्याय आहे मायकेल फॅरेडे. तर मायकेल फॅरेडे आपल्याला माहितीच आहे की त्यांनी विद्युत मोटार जी आहे तर तिची संरचना वगैरे मांडलेली आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वसाधारण सूत्र अल्काईनसाठी डॅश डॅश असते. अल्काईनचं सूत्र विचारले. आता हा पण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे ॲक्च्युली. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेत आणि जर हा प्रश्न आपल्या हातातून जात असेल, जर चुकत असेल, तर मग मला वाटतं की आपण सायन्समध्ये खूपच पाठीमागे आहोत. कारण अल्केन, अल्किन आणि अल्काईन या 3च गोष्टी अशा आहेत की ज्या खूप मस्त पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. अल्केन, अल्किन आणि अल्काईन यांची सुद्धा एक खूप छानशी ट्रिक आहे जी वॉरियर ऑफिसरवरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तिकडे तुम्ही प्लीज व्हिजिट करा. तर इथे मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगते की इथे आपल्याला अल्काईन विचारले, तर आपण तिन्ही पण पाहून घेऊयात. अल्केन जे आहे त्याचं सूत्र असतं CnH2n+2. ओके, म्हणजे हे जे पहिलं सूत्र दिलेलं आहे आपल्याला ते आहे अल्केनचं. त्यानंतर अल्किन CnH2n हे आहे अल्किनचं आणि अल्काईनचं CnH2n-2 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता हे काय आहे, तर याच्यामध्ये कार्बनचा जो असतो, म्हणजे अल्केनमध्ये जर पाहिलं तुम्ही तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि अल्काईनमध्ये कार्बन कार्बन हा ट्रिपल बॉन्ड असतो. ओके, तर सिंगल, डबल आणि ट्रिपल. मग याच्यामध्ये परत संपृक्त कार्बन कोणते, असंपृक्त कोणते, ह्या गोष्टी पण डिटेलमध्ये जाण्यासारख्या आहेत. त्यानंतर मिथेन, इथेन हे सगळं काय आहे, तर इथे अल्किन आणि अल्काईनमध्ये लक्षात ठेवताना तुम्ही म्हणजे जस्ट सांगते तुम्हाला की अल्केनमध्ये आपण इथेन पाहू शकतो, अल्किनमध्ये आपण इथिन पाहू शकतो आणि अल्काईनमध्ये आपण इथाईन पाहू शकतो. ओके, सो यांची काही सूत्र असतात आणि आयोग आपल्याला असेच प्रश्न विचारतो. म्हणजे मिथेनचं सूत्र आयोगाने बऱ्याचदा विचारलंय, मिथेनची रचना विचारलेली आहे. सो जर तुम्हाला इथेनचं विचारलं, इथिनचं विचारलं किंवा प्रोपेन, ब्युटेन यांचं विचारलं तर ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, जास्त आकडेवारी त्याच्यामध्ये पडायचं नाही. तर अगदी तुम्ही तुमच्या फिंगर टिप्सवरती त्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. त्याची ट्रिक तुम्ही नक्की पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जोड्या लावाचा हा प्रश्न आहे. काही धातुके दिलेली आहेत आणि त्यांचे जे आपण रासायनिक सूत्र म्हणतो तर ते दिलेले आहेत आणि आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर क्रिओलाइट, मॅग्नेटाइट, मॅलेचाइट आणि स्फॅलेराइट हे आपल्याला दिलेली काही धातुके आहेत आणि इकडे मग त्यांची सूत्र दिलेली आहेत. आता हा प्रश्न असा आहे, जर तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती असेल किंवा कुठल्या जे खनिज आहे त्याचा धातू कोणता आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर असे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. अदरवाईज इथे म्हणजे हा प्रश्न थोडा रिस्की तुमच्यासाठी ठरू शकतो. कारण जर तुम्ही पाहिलं तर इकडे फक्त आपल्याला स्तंभ ए मध्ये 4 घटक दिलेत, मात्र ज्यांच्यासोबत जोड्या जुळवायच्यात असे आपल्याला 8 घटक दिलेत. म्हणजे इथे आपण 50-50 चान्स सुद्धा आहे असं म्हणू शकत नाही. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे क्रिओलाइट जे आहे, तर क्रिओलाइटला Na3
ALF6. ओके, एला 6 म्हणजे 7 नंबर. म्हणजे आपलं या प्रश्नाचं जे उत्तर आहे, आता एला 7 जर आपण पाहिलं तर 2, 3, 4 मध्ये त्याचं उत्तर तेच दिलेलं आहे. म्हणजे सेम पहिल्याला 7 नंबरची जोडी दिलेली आहे. ऍक्च्युली याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मॅग्नेटाइट. आता इथे थोडंसं तुमचं लॉजिक लागू शकतं की मॅग्नेटाइट जे आहे तर ते फेरसशी संबंधित येतं. सो तुम्ही इथे मॅग्नेटाइटला Fe3O4 ही जोडी लागते इथे आपल्याला, म्हणजे 2 ला 4. पण इथे परत 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये सुद्धा ती जोडी दिलेली आहे, म्हणजे 1 आणि 3 तरी ऍटलिस्ट आपले एलिमिनेट झाले. त्यानंतर मॅलेचाइट जे आहे ते कॉपरचं एक धातूक आहे, CO3.CuOH2. ओके. आणि स्फॅलेराइट जे आहे ते झिंकचं आहे, ZnS. म्हणजे 4 नंबरला 8 नंबरची जोडी आपल्याला मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. या प्रश्नाचं जास्त एक्सप्लेनेशन न देण्याचं कारण म्हणजे ही जी रासायनिक सूत्र असतात तर ती आपल्याला लक्षातच ठेवावी लागतात, कारण याच्यासाठी आतापर्यंत काही रासायनिक सूत्र आहेत ज्यांच्यासाठीची ट्रिक आहे, मात्र आपण सगळेच प्रश्न असे एक्सपेक्ट नाही करू शकत की याच पद्धतीचे येतील किंवा आता जे विचारलेलं आहे. तर जस्ट तुम्हाला धातुक माहीत असतील तर इथे तुम्ही रिस्क घ्या, अदरवाईज एनी हाऊ हा प्रश्न जर असेल तर मी जर तुमच्या जागी असते तर मी तो स्किप केला असता. पुढे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन आहेत आणि हा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे, बऱ्याचदा विचारलेला आहे. सर जे थॉम्सन, गोल्डस्टीन, जेम्स चॅडविक आणि रुदरफोर्ड. तर हे सगळ्यांनाच माहीत आहे की इलेक्ट्रॉन जो आहे त्याचा शोध जो आहे तो जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. इलेक्ट्रॉनच्या बाबतीत किंवा अणूच्या बाबतीत जे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत ते सिद्धांत तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, कारण त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. आता बाकीच्या ज्या 3 व्यक्ती आहेत त्या पण महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांनी सुद्धा कशाचा ना कशाचा तरी शोध लावलेला आहे. सो गोल्डस्टीन जे आहेत त्यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे, गोल्डस्टीन प्रोटॉन. त्यानंतर जेम्स चॅडविक जे आहेत तर चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे, न्यूट्रॉन. आणि रुदरफोर्ड अणुकेंद्रक. तर हे लक्षात ठेवा, प्रोटॉनचा शोध हा गोल्डस्टीननीच लावलेला आहे. काही जणांना कन्फ्युजन असेल रुदरफोर्ड की गोल्डस्टीन, मात्र तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला गोल्डस्टीन हेच नाव पाहायला मिळेल. ओके, सो लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन म्हटलं की जे थॉम्सन, त्यानंतर गोल्डस्टीन प्रोटॉन आणि जेम्स चॅडविक न्यूट्रॉन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते? आता हा एक असा बायोलॉजीचा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये आपण जास्त डीपमध्ये नाही जाऊ शकत, कारण ज्यांचा स्टडी असेल त्यांना हे प्रश्न सोपे जाऊ शकतात. मात्र हे जे आहे की प्रथिनांची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते, अलीकडे आयोगाने फार DNA RNA मध्ये अगदी डीपमध्ये जाऊन क्वेश्चन विचारायला सुरुवात केलेली आहे, मात्र तेवढा डीपमध्ये डाटा आपल्याला आपल्या बुक्समध्ये नाही अवेलेबल होत. तर मग हा जो प्रश्न आहे याचं मी जस्ट तुम्हाला उत्तर सांगणार आहे, कारण याचं तेवढा डीपमध्ये एक्सप्लेनेशन माझ्याकडे अवेलेबलही नाही. आणि जरी समजा मी त्याच्यासाठी सर्च केलं असतं, मी ॲक्च्युली जास्त त्याच्या सर्च करण्याच्या भानगडीत नाही पडले, कारण जरी मी सर्च केलं असतं तरी हे डोक्यावरून जाण्यासारखे घटक आहेत. ज्यांना सायन्स बॅकग्राऊंड आहे त्यांना मे बी हे इझी वाटेल, पण जे स्टुडंट असे आहेत जे सायन्स बॅकग्राऊंडमधून नाहीत त्यांना जर मी हे शिकवायला लागले तर ते अर्ध्यातून लेक्चर सोडून निघून जातील. ओके, सो लक्षात ठेवा फक्त हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त सी बरोबर. म्हणजे UGA, UAA आणि UAG या अर्थहीन कोडॉनमुळे प्रथिनांची साखळी तुटते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? आता हा प्रश्न जर तुम्ही वाचला, जर तुम्ही अभ्यास केला असेल एवढा डीपमध्ये ही सगळी नावं तर तुम्ही कुठे वाचली नसतील, मात्र तरीही हा प्रश्न नक्की कशाशी संबंधित आहे हेच बऱ्याच मुलांना समजलं नसेल. तर जे आपण प्राण्यांचे वर्गीकरण पाहतो, म्हणजे 2019च्या पेपरमध्ये मी तुम्हाला प्लॅटीहेल्मिन्थस या गटाचे प्राणी कसे लक्षात ठेवायचे त्याची एक ट्रिक सांगितली होती, बरोबर. आणि तसंच एक लेक्चर मी वॉरियर ऑफिसरला सुद्धा अपलोड केले, तिथे मी बाकीचे संघ सुद्धा घेणार आहे. तर लक्षात घ्या की हा प्राण्यांचे वर्गीकरणावरचा एक क्वेश्चन आहे. तर प्राण्यांचे वर्गीकरण हा घटकही आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आता या प्रश्नामध्ये 4 विधानं दिलेत आणि त्याच्यापैकी कोणतं योग्य आहे ते आपल्याला विचारले. ए विधान दिले, टेनिया सोलियमला हुक जंत असं म्हणतात, म्हणजे टेनिया सोलियम जो आहे त्याला हुक जंत म्हणतात. त्यानंतर फॅसिला हेपेटिका याला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते, यकृत फ्लूक म्हणजे लिव्हर फ्लूक. त्यानंतर अँकालोस्टोमा ड्युडेनलला
टेपजंत असं म्हटलं जातं आणि नेरेस, चिल्काएन्सिस हे सामान्यतः चिंधी जंत असतात. ओके, तर आता याच्यापैकी बरोबर उत्तर कोणतं असं आपल्याला विचारलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बी आणि डी बरोबर. याच्यामध्ये काय चूक आहे ते मी सांगते तुम्हाला. टेनिया सोलियम जो आहे तो हुक जंत नाहीये, तर तो एक टेपवर्म आहे. ओके, टेनिया सोलियम हा एक टेपवर्म आहे. सो आता हे नाव तुम्ही ऍटलिस्ट जर समजा सेम नाव जर रिपीट झालं एक्झाम मध्ये तर हे कसं लक्षात ठेवायचं, तर इथे टे आहे, इथे टे आहे, तो हुक जंत नाहीये, तो टेपवर्म आहे. ओके, विधान बी बरोबर आहे. फॅसिला हेपेटिकाला फॅसिला हेपेटिका जो आहे तो यकृत फ्लूक म्हणजे लिव्हर फ्लूक आहे. आता इथे थोडंसं तुमचं लॉजिक लागू शकत होतं. कसं ते सांगते, म्हणजे थोडं जर तुम्ही डोकं लावलं असतं ना तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं बरोबर कसं येऊ शकतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सगळ्यांना हेपेटायटिस हा आजार माहीत असेल बरोबर, ज्याला आपण कावीळ असं म्हणतो. त्या आजारामध्ये काय होतं, तर माणसाच्या यकृताचा दाह होतो बरोबर. मग इथे ऍटलिस्ट हेपेटिका जो आहे हा शब्द जो आहे तो आपल्याला थोडाफार ओळखीचा वाटू शकतो आणि तो यकृताशी संबंधित आहे. म्हणजे विधान बी हे योग्य आहे असं जर तुम्ही धरून चाललात, जर तुमचा अटेम्प्ट जास्त नसेल आणि तुम्हाला रिस्क घ्यावीच लागत असेल तर या प्रकारचे लॉजिक तिथं काम करू शकतात. व्यवस्थित लक्ष देऊ नये का. समजा हेपेटिका हा शब्द तुम्ही वाचलात आणि तो तुम्हाला हेपेटायटिसशी संबंधित वाटला आणि तुम्ही तो यकृताशी त्याचा संबंध जोडला, तर तुमच्या दृष्टीने विधान बी काय होईल, योग्य होईल. मग विधान बी जेव्हा योग्य होतं त्यावेळेला जर तुम्ही ऑप्शनकडे गेला तर एकाच ऑप्शनमध्ये विधान बी बरोबर दिलेलं आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यामुळे हा गेला, हा गेला, हा गेला, तुमचं उत्तर बरोबर आलं. तर अँकोलोस्टोमा ड्युडेनल हा काय आहे, तर टेपजंत. ओके, तर इथे थोडंसं चुकीचं दिलेलं आहे त्यांनी, तर हा टेपजंत नाहीये, तर हा हुकजंत आहे. म्हणजे विधान ए मध्ये जे दिलेलं आहे आणि विधान सी मध्ये जे दिलेलं आहे तर ही दोन विधानं जी आहेत ती इंटरचेंज केलेली आपल्याला इथे आढळून येतील. ओके, त्यानंतर विधान डी जे आहे त्याच्यामध्ये नेरेस, चिल्काएन्सिस हे सामान्यतः चिंधीजंत आहेत असं म्हटलं जातं, तर बरोबर आहे. त्याला आपण हे जे चिंधीजंत आहेत तर ते त्याला ऍक्च्युली रॅगवर्म असं सुद्धा म्हटलं जातं. रॅगवर्म. ओके, आणि याच्यामध्ये जो आपण पहिला ऑप्शन बघितला होता टेनिया सोलियम, तर हे टेपवर्म आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की टेपवर्म जे आहेत ते कशामध्ये येतात, तर प्लॅटीहेल्मिन्थस मध्ये येतात. सो आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 बी आणि डी फक्त. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रुनस ग्रंथी यामध्ये आढळतात. पक्वाशयाच्या सबम्युकोसा, पोटाच्या सबम्युकोसा, अन्ननलिकेच्या म्युकोसा आणि इलियमची म्युकोसा. आता इथे ज्यावेळेला तुम्ही सायन्सचा अभ्यास करता, स्पेसिफिकली जे सायन्स बॅकग्राऊंडचे नाही आहेत त्यांच्यासाठी ही इन्स्ट्रक्शन आहे की जेव्हा तुम्ही मराठी बुक रेफर करत असता तर ॲटलिस्ट काही महत्त्वाचे शब्द असतात त्यांचे इंग्लिश शब्द सुद्धा तुम्ही पाहून ठेवायला पाहिजेत. कारण बऱ्याचदा आयोग काय करतो की इथे जसं जसं दिलेलं आहे देवनागरी लिपीमध्ये लिहिलेलं असतं, मात्र शब्द हे इंग्लिशमधले असतात आणि मग आपल्याला ते समजत नाही. ओके, तर हे ब्रुनेल्स ग्रंथी ज्या आहेत त्या कुठे आढळतात, तर पक्वाशयाच्या सबम्युकोसामध्ये हा आढळतात. आता हे काय असतं, तर जे आपलं लहान आतडे असतं तर लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग असतो, म्हणजे ज्यावेळेला लहान आतड्याची सुरुवात होते आणि ते असं असं आपल्याला गुंडाळलेलं आढळतं, तर लहान आतड्याची जेव्हा सुरुवात होते तर इथे एक अध्यांत्र म्हणून एक पार्ट असतो, अध्यांत्र, ज्याला डिओडेनम असं आपण म्हणतो. जर तुम्ही तुमच्या बुकमध्ये त्याची फिगर पाहिली, आकृती पाहिली, तर तुम्हाला अध्यांत्र कुठे असतं हे लगेच सापडेल की लहान आतड्याचा सुरुवातीचा जो भाग आहे तर तिथे अध्यांत्र असतं. तर त्या अध्यांत्रामध्ये या ब्रुनर्स ग्रंथी ज्या आहेत त्या आपल्याला आढळतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आता हा थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. मग जर वनस्पतींचं वर्गीकरण करायचं असेल तर त्यांच्या गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म विचारात घेतले जातात. ए आहे गुणसूत्रांची संख्या, बी गुणसूत्रांचे बाह्यरूप, सी गुणसूत्रांचा आकार आणि डी गुणसूत्रांचे विचलन. तर ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे आणि हे चारही घटक जे आहेत ते महत्त्वाची भूमिका वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये पार पाडत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात. आता हा प्रश्न पण असा आहे, म्हणजे वनस्पती वर्गीकरणाच्या बाबतीत 2 प्रश्न आता सलग आपल्याकडे मिळाले आपल्याला जे वनस्पती वर्गीकरणावर आहेत. तर ब्रायोफायटा, टेरिडोफायटा
या ज्या वनस्पती आहेत किंवा थॅलोफायटा, तर हे 3 जे गट आहेत ना, याच्यावरती आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारतो. आणि मग त्याच्यामध्ये या 3 वनस्पतींच्या बाबतीत कोणत्या वनस्पतींमध्ये संवहनी संस्था असते, कोणत्या वनस्पतींमध्ये नसते, त्यानंतर कोणत्या वनस्पती विकसित असतात, कोणत्या वनस्पती पाण्यात, जमिनीवर आढळतात. तर या प्रकारचं वर्गीकरण आपल्याला नक्कीच येऊ शकतं आणि त्याबरोबर कोणत्या गटामध्ये कोणत्या वनस्पती आढळतात आणि त्यांची नावं जर तुम्ही पाहिली ना, तर ती नावं पण एवढी विचित्र आहेत ना, की ती लक्षात ठेवायला तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकतं. सो त्याची पण ट्रिक तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळेल. सो या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे, की कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते, परंतु बीजे नसतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे टेरिडोफायटा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आता टेरिडोफायटा जो गट आहे, तर जे आपण ब्रायोफायटा, थॅलोफायटा आणि टेरिडोफायटा हे 3 गट पाहतो. तर या 3 गटांमध्ये सर्वात प्रगत असा आपण टेरिडोफायटा या गटाला मानतो. मग टेरिडोफायटामध्ये नेचे ही एक वनस्पती येते, ज्याच्यावरती आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. तर या टेरिडोफायटा या गटामध्ये संवहनी संस्था असते. बाकी जे 2 आहेत, ब्रायोफायटा आणि थॅलोफायटा, त्यांच्यामध्ये संवहनी संस्था नसते. टेरिडोफायटामध्ये मात्र असते आणि बीजाणू निर्मिती असते, परंतु बीजे मात्र नसतात. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फायटोफ्लोरा इन्फेस्टन्स. ओके, फायटोफ्लोरा इन्फेस्टन्स हा एक बुरशीजन्य आजार आहे, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, आणि तो पोटॅटो सोबत म्हणजे बटाट्यासोबत टोमॅटोवरतीही पाहायला मिळतो. तर पर्याय क्रमांक 1, त्यानंतर 2 आणि 3 हे तिन्ही आपल्याला थोडेसे बुरशीजन्य आजारच आढळतात. ह्या ज्या वनस्पती आहेत तर त्या बुरशीजन्य आजारासाठी कारणीभूत असणाऱ्या आहेत. मात्र लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो या रोगासाठी कारणीभूत असणारी फंगल जैविक वनस्पती कोणती आहे? तर ती आहे फायटोफ्लोरा इन्फेस्टन्स. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास काय संबोधले जाते? तीव्र संक्रमण, तीव्र संसर्ग, सिस्टेमिक संसर्ग आणि लेटेन्सी संसर्ग. आता हे काय आहे, तर थोडे आजाराचे प्रकार आहेत. काही आजार जे आहेत ते पटकन होतात आणि त्याच्यातून पटकन माणूस दगावण्याची शक्यता असते. ओके. मात्र काही आजार जे असतात ते हळूहळू विकसित होतात आणि खूप कालावधीसाठी राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कॅन्सर सारखा आजार पाहू शकतो. त्याच्यामध्ये काय असं होत नाही की एखाद्या व्यक्तीला त्याची लागण झाली आणि लगेच तो आजार म्हणजे पटकन बळावत गेला, तर असं नाही होत. हळूहळू तो विकसित होत असतो आणि दीर्घकाल राहतो, म्हणजे तो पटकन होतही नाही आणि पटकन बराही होत नाही. ओके. तर असे जे आजार असतात त्यांना आपण तीव्र संक्रमण किंवा क्रोनिक आजार असं आपण त्यांना म्हणतो. सो आरोग्यशास्त्राचा अभ्यास करताना विषाणू, जीवाणू त्यांच्यामुळे होणारे आजार जे आहेत किंवा रोग आहेत, तर हे घटकही सायन्समध्ये महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दंडू आणि शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कशामध्ये आढळून येतात? एक, पहिला पर्याय जो आहे तो कोक्लिया म्हणजे कानाचा अंतर्गत भाग, 2 त्वचा, 3 बाह्य त्वचा आणि 4 डोळ्यातील पडदा. आता इथे ऑप्शन 2 आणि 3 जर पाहिलं तर आयोगाने म्हणजे कसं तुम्हाला अगदी कन्फ्यूज करण्यासारखे ऑप्शन दिलेत, की एखाद्याला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नसेल तर तो काय विचार करेल, की अरे त्वचा आणि बाह्य त्वचा असे 2-2 ऑप्शन दिलेत म्हणजे कदाचित हा त्वचेशी संबंधित असेल. तर नाही, दंडू आणि शंकू नामक तंत्रिका पेशी ज्या असतात त्या डोळ्यातील पडदा म्हणजे ज्याला आपण रेटिना म्हणतो, तर या रेटिनाशी या संबंधित आहेत किंवा रेटिनामध्ये या आढळून येतात. ओके. तर यांचं बेसिकली काम काय आहे, तर दंडपेशी ज्या असतात त्या प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करण्यासाठी कार्य करतात. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जो प्रकाश प्रवेश करतो तर त्या प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करण्याचं कार्य कोण करतं, तर दंडपेशी करतात. आणि शंकुपेशी ज्या आहेत त्या आपल्याला जे रंगाचं ज्ञान आपण म्हणतो, ओके, म्हणजे रंगसंवेदना जी असते तर त्या रंगसंवेदनाशी संबंधित काम कोण करतं, तर शंकुपेशी करतात. आता याच्यावरती इथे पण आपलं कन्फ्युजन काय होऊ शकतं, की दंडपेशी आणि शंकुपेशी याच्यापैकी नक्की कोणती अंधारामध्ये उपयोगी येते किंवा प्रकाशाच्या तीव्रतेशी संबंधित आहे आणि नक्की कोणती पेशी आहे जी कलर ब्लाइंडनेसशी संबंधित आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, की दंड जे आहे तर तुम्ही या दंडला दांडकं असं लक्षात ठेवू शकता. तर आपण अंधारामध्ये काय घेऊन जातो, दांडकं घेऊन जातो, शंकू घेऊन जातो का नाही. सो अंधारामध्ये कोण किंवा प्रकाशाच्या तीव्रतेशी संबंधित कोण आहेत, दंडपेशी, आणि शंकुपेशी उरतात त्या कशाशी अर्थात, तर त्या आहेत कलर ब्लाइंडनेसशी. कलर ब्लाइंडनेस हा एक असा आजार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला
जो रंग हिरवा रंग असतो आणि लाल रंग असतो, तर या रंगांमधला आपल्याला फरक समजत नाही. ओके. हिरवा आणि लाल या 2 रंगांमधला फरक समजत नाही. आता हे तुम्हाला का मी सांगते, कारण जर तुम्ही पी-एस-आय होण्याचं जर स्वप्न पाहत असाल, तर पी-एस-आयचं जेव्हा फिजिकल होतं, त्याच्यानंतर जेव्हा मेडिकल चेकअप होतं, त्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस चेक केला जातो. सो हे काय आहे किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत, तर आपल्याला जर ऑफिसर बनायचं तर ऑब्व्हियसली आपल्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत आणि त्याचा आपल्या स्टडीशी काय संबंध आहे? तर शंकू नामक ज्या पेशी आहेत त्या आपल्या कलर ब्लाइंडनेसशी संबंधित आहे. म्हणजे संवेदनाचे जे ज्ञान आहे ते आपल्याला शंकू पेशींमुळे होतं आणि त्या डोळ्यातील पडद्यामध्ये असतात. सो आज आपण सायन्सशी रिलेटेड 2018 मध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत. आय होप आजचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल आणि जर तुम्हाला हे लेक्चर हेल्पफुल वाटलं तर लेक्चरला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत हे लेक्चर शेअर करा. लवकरच मी तुमच्यासाठी प्रत्येक विषयाचे स्ट्रॅटेजी लेक्चर्स घेऊन येणार आहे की ज्याच्यावरती तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, कोणत्या घटकाला जास्त वेटेज दिलं पाहिजे याची माहिती असेल. त्याचबरोबर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी सोबतच तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला अभ्यासाशी संबंधित काही महत्त्वाच्या ट्रिकसुद्धा पाहायला मिळतील. ओके. सो कीप स्टडिंग, स्टे सेफ. थँक यू.